नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओमकार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज इयत्ता 10वी गणित भाग 1 या विषयातील अरिथमेटिक प्रोग्रेशन हे अंकगणितीय श्रेणी या प्रकरणातील ॲप्लिकेशन ऑफ एपी जे अंकगणितीय श्रेणीचे उपयोजन या भागातील आपण प्रॅक्टिस सेट 3.4 या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. बघा, या ठिकाणी आपण एपी मधलं एखादं पद काढायचं झालं तर टीएन या सूत्राचा वापर करतो आणि एपी मधील ठराविक पदांची बेरीज जर आपल्याला करायला सांगितली तर आपण एसएन हे सूत्र वापरतो. तर या ठिकाणी दिलेली उदाहरणं जी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं आहे हे अगोदर नीट समजावून घ्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी उदाहरण हे सोडवायचं आहे. बघा, 3.4 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइड टू सेव ₹10 ऑन फर्स्ट डे, ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे. If she decide to save like this, then on 31st December 2016, what would be her total savings? या ठिकाणी सानिकानं असा एक निश्चय केलाय की ती 1 जानेवारी 2016 त्या ठिकाणी 10 रुपये, 2 तारखेला 11 रुपये, 3 तारखेला 12 रुपये याप्रमाणे ती पूर्ण वर्षामध्ये 31 डिसेंबर 2016 पर्यंत ती सेव्हिंग करणार आहे, बचत करणार आहे. तर वर्षाची तिची एकूण बचत किती हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता पूर्ण वर्षातली बचत काढायचं असल्या कारणानं म्हणजे आपल्याला 1 जानेवारी पासून ते 31 डिसेंबर पर्यंत सगळ्या पदांची बेरीज करायची आहे. म्हणजे या पूर्ण वर्षामध्ये एकूण दिवस किती हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा, सानिकाची सेव्हिंग जी आहे, बघा सानिकाची सेव्हिंग जी आहे ती याप्रमाणे आहे. सेव्हिंग ऑन फर्स्ट डे ₹10, सेव्हिंग ऑन सेकंड डे ₹11, सेव्हिंग ऑन थर्ड डे ₹12 याप्रमाणे ती 31 डिसेंबर 31 डिसेंबर 2016 तर त्या ठिकाणी ही सेव्हिंग असणार आहे. therefore 10, 11, 12 तर ही जी सेव्हिंग आहे ही एपी मध्ये असणार आहे. आता 10, 11, 12, 13, 14, 15 याप्रमाणे 31 डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी ही सेव्हिंग आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक दोन पदातला फरक डिफरन्स बिटवीन टू कन्सेक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट आणि म्हणून त्या ठिकाणी ही जी सिक्वेन्स आहे ही एपी आहे. आणि हे एपी असल्यामुळे आपल्याला फॉर्म्युला यूज करून त्या ठिकाणी एसएन चा फॉर्म्युला यूज करून पूर्ण वर्षाची बचत हे आपल्याला काढता येईल. बघा, इथे येईल हिअर ए इक्वल टू 10, पहिलं पद आहे. डिफरन्स बघा, डी इज इक्वल टू 1, प्रत्येकातला फरक हा 1 चा आहे. एन इज इक्वल टू, आता पूर्ण वर्षाचे दिवस बघा. आता या ठिकाणी जनरली वर्षाचे दिवस जे आहेत हे 365 असतात आणि लीप वर्ष जे आहे त्याच्यामध्ये 366 असतात. मग दिलेलं वर्ष कसलं आहे हे अगोदर बघा. आता 2016 म्हणजे 2016 हे लीप वर्ष असल्या कारणानं याच्यामध्ये एकूण 366 दिवस असणार आहे. म्हणजे एन ची किंमत येईल 366 आणि इथं आपल्याला मिळवायचं आहे यस 366 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा, फॉर्म्युला यूज करूया. therefore Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. n ची किंमत आहे. therefore s
366 is equal to 366 upon 2 in bracket 2 multiply by a ची व्हॅल्यू 10 आहे प्लस 366 minus 1 into 1 बघा इथं 366 ला आपण 2 न डिवाइड केलं तर काय होईल बघा इथे 2 1 जा 2 इथं 1 राहतील 2 8 जा 16 आणि 2 3 जा 6 in bracket 10 2 जा 20 plus 366 minus 1 365 183 365 plus 20 183 multiplied by 385 बघा इथं आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते मिळेल 70,455 लिहूया आपण 70,400 स्थानिकाची पूर्ण वर्षाची बचत जी आहे ती आहे 70,455 तर याप्रमाणे आपल्याला स्थानिकाचे टोटल सेव्हिंग मिळेल 70,455 बघा प्रॅक्टिस सेट 3.4 मधील हे दुसरं एक्झाम्पल आहे ए मॅन borrows ₹8,000 and agree to repay with a total interest of ₹1,360 in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of the first and last installment. या ठिकाणी एका माणसानं 8,000 रुपये कर्जावर घेतलेले आहेत आणि त्याच्यावरचं 1,360 रुपये व्याज म्हणजे 8,000 आणि 1,360 रुपये हे 12 महिन्यामध्ये त्या ठिकाणी ते परत करणार आहेत. आता प्रत्येक हप्ता जो आहे तो आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयांनी कमी असणार आहे. तर त्या ठिकाणी पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता किती हे आपल्याला इथं शोधायला सांगितलेलं आहे. बघा आता एकूण रुपये परत करायचे आहेत 12 हप्त्यातले ते आहेत 8,000 आणि 1,360 म्हणजे या ठिकाणी 12 हप्त्यांची इथं बेरीज केलेली आहे एकत्रित आणि बेरीज जी आहे त्यासाठी आपण SN हे वापरतो. बघा इथं आपल्याला लिहिता येईल हियर S12 इक्वल टू या 12 हप्त्यातली बेरीज माहिती आहे 8,000 प्लस 1,360 इक्वल टू 9,360. तर हे 12 हप्त्यातली आपल्याला रक्कम जी आहे ती मिळेल. बघा पहिला आणि शेवटचा शोधायचा आहे त्यामुळे आपल्या इथं ए माहित नाहीये. डी ची किंमत दिलेली आपल्याला each installment being less than the preceding one by ₹40 जे प्रत्येक हप्ता जो आहे तो आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी असणार आहे आणि कमी कमी होत जाणारे हप्ते जे आहेत म्हणजे या ठिकाणी डी ची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह मिळणार आहे मायनस इथं डी ची व्हॅल्यू असणार आहे -40. एकूण हप्ते 12 आहेत म्हणजे n इक्वल टू 12 हे आपल्याला मिळेल. ए काढायचा आहे आणि TN आपल्याला शोधायचा आहे म्हणजे T12 म्हणजे पहिल्यांदा SN सूत्र वापरूया ए ची किंमत आपल्याला मिळेल आणि त्यानंतर TN सूत्र वापरून आपल्याला T12 काढता येईल. therefore SN is equal to n upon 2a plus n minus 1 into d.
therefore S12 is equal to 12 upon 2 in bracket 2a plus इथे 12 minus 1 into d ची व्हॅल्यू आहे -40. इथे 12 upon 2 6 हे 2 हे आपण आहे तसे लिहूया. 12 minus 1 11 multiply by -40. इथे S12 हे आपल्याला दिलेलं आहे 9360. इथे therefore 9360 हे 6 इकडे आले तर आपण होतील इक्वल टू 2a हे प्लस मायनस मायनस होईल 11 मल्टिप्लाय 40 येतील 440. इधर 6 ने डिवाइड करूया 6 1 जा 6 इधर राहिले 3 6 5 जा 30 राहिले 3 6 6 जा 36 1560 equal to 2a minus 440. आता -440 आपण अलीकडे आणूया 1560 plus 440 is equal to 2a. या दोघांचे ऍडिशन होईल बघा 2000 equal to 2a. Therefore 2000 upon 2 equal to a. Therefore a is equal to 1000. 2000/2 आपले 1000 किंमत मिळेल. a ची व्हॅल्यू आपल्याला 1000 मिळालेली आहे. काहीतरी here a equal to 1000 d equal to -40 n equal to 12. Therefore Tn equal to a plus n minus 1 into d. Therefore T12 equal to 1000 plus 12 minus 1 into -40. 1000 plus इथं 11 multiply by -40. 1000 minus 440 equal to 560. तर याप्रमाणे आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे ती 1000 मिळेल आणि लास्ट इन्स्टॉलमेंट जी आहे 560. तर याप्रमाणे आपल्याला दिलेलं उदाहरण जे आहे हे सोडवता येईल. शेवटी आन्सर जे आहे ते लिहा फर्स्ट इन्स्टॉलमेंट इक्वल टू 1000 लास्ट इन्स्टॉलमेंट इक्वल टू 560 रुपीज. बघा इथे सर एक्झाम्पल आहे सचिन इन्वेस्टेड in a national savings certificate scheme. In the first year he invested rupees 5000, in the second year rupees 7000, in the third year rupees 9000 and so on. Find the total amount that he invested in 12 years. जे सचिन राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्कीम मध्ये त्या ठिकाणी सेव्हिंग करायचं ठरवलेलं आहे आणि त्यांनी काही रक्कम गुंतवलेल्या आहेत. पहिल्या वर्षी त्यांनी 5000 रुपये गुंतवलेले आहेत, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000 याप्रमाणे त्यांनी एकूण 12 वर्ष ही रक्कम गुंतवलेली आहे. तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक आपल्याला काढायची आहे. बघा सोडूया आपण उदाहरण आहे सचिन इन्वेस्टेड इन द फर्स्ट इयर रुपीज 5000, इन द सेकंड इयर रुपीज 7000, in the third year rupees 9000. याप्रमाणे ही गुंतवणूक आहे आणि ही गुंतवणूक जी आहे ती कशी आहे बघा therefore 5000 7000 9000
आता ही गुंतवणूक जी आहे ही एपी मध्ये आहे. दिलेली सिक्वेन्स ही एपी आहे, त्यामुळे आपण पूर्ण 12 वर्षातली गुंतवणूक जी आहे ही बेरजे सूत्र वापरून त्या ठिकाणी करू शकतो. हियर ए इक्वल टू 5000. बघा कॉमन डिफरन्स डी आहे, प्रत्येकातला डिफरन्स हा 2000 आहे. एन जी आहे त्याची व्हॅल्यू आहे 12. तर आपल्याला S12 काढायचा आहे. तर सूत्र वापरूया. therefore Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. बघा S12 ची किंमत काढायची आहे. S12 equal to 12 upon 2 in bracket 2 multiply by 5000 plus 12 minus 1 into 2000. Here is 6. 5000 multiply by 2 म्हणजे ते 10000 plus 11 multiply by 2000. 6 in bracket 10,000 plus 11 2 जा 22 म्हणजे मिळेल 22,000 equal to 6 into 22 plus 10 32 equal to 600. 6 2 जा 12 carry 1 6 3 जा 18 plus 1 19. बघा एकूण गुंतवणूक जी आहे सचिनची ती आहे 1,92,000. The total amount that Sachin invested in 12 years equal to rupees 1,92,000. तर याप्रमाणे आपल्याला इथे टोटल अमाउंट दॅट सचिन इन्व्हेस्टेड इन 12 years इक्वल टू रुपीज 1,92,000. तर या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 3.4 याची पहिली 3 उदाहरणं ही सोडवलेली आहेत. राहिले 3 जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. धन्यवाद.